नमस्कार, माया जाधव किचनमध्ये सर्व खवय्यांचं मनापासून स्वागत. महाशिवरात्री स्पेशल उपवासाची मिनी थाळी आपण करणार आहोत. यामध्ये राजगिऱ्याच्या पिठापासून बनवलेली थालीपीठं आणि रताळ्याचा किस हे आपण आज करणार आहोत. रताळ्याचा किस करण्यासाठी रताळी किसून पाण्यामध्ये ठेवलेली आहेत, कारण रताळी खिसल्यानंतर ती लगेच काळी पडतात, म्हणून पाण्यात घालून किस ठेवलेला होता. आता आपण रताळ्याचा किस करण्यासाठी काय काय साहित्य घेतले ते बघूयात. 2 चमचे तूप घेतलेलं आहे, उपवासाचं मीठ चवीनुसार, अर्धी लिंबूची फोड, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरे आणि 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट. आणि तुम्हाला आवडत असेल तर कोथिंबीर घाला. तुम्ही खात नसाल उपवासाला तर नाही घातली तरीही चालेल. हा अर्धा किलो रताळी किसून घेतलेला किस आहे. पाण्यामधून आता काढून घेऊन हा नितळत ठेवूया. असाच जर ठेवला तर पूर्ण काळा पडतो. पाण्यामध्ये घालून बटाटा कसा आपण ठेवतो तशाच पद्धतीने हा किस ठेवायचा. रताळ्याचा किस करण्यासाठी कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे. आपण यामध्ये तूप घालायचं आधी, आणि तुपाचीच फोडणी करणार आहोत. उपवासाला दुसरं तेल चालत नाही. तूप जर खात नसाल तर तुम्ही शेंगदाण्याचं तेल वापरलं तरीही चालेल. तूप गरम झालेलं आहे. यामध्ये जिरे घालायचे. तुमच्या आवडीनुसार मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तिखट हवं असेल तर जास्त मिरच्या घाला. यामध्ये हा नितळून घेतलेला किस घालायचा. जर खिचडी खात नसाल तर रताळ्याचा हा पदार्थ पोटभरीसाठी एक उत्तम पर्याय आहे. तुम्ही खाऊ शकता. तुम्ही महाशिवरात्रीच्या उपवासाला काही ठिकाणी वरीचे तांदूळ खात नाहीत, म्हणजे चालत नाही असं म्हणतात. मग ज्या ठिकाणी चालत नाही त्या ठिकाणी सुद्धा रताळ्याचा किस, रताळ्याचे काप किंवा शाबूचे काही प्रकार असे करून खाल्ले तरीही चालतात. आपण आज थाळी करणार आहोत, तर या थाळीमध्ये वरई, वरी किंवा भगर हा प्रकार कुठेही आपण वापरणार नाही, कारण ही फक्त महाशिवरात्री स्पेशल अशी थाळी असणार आहे. परतून झालेला आहे. यामध्ये आपण चवीनुसार उपवासाचं मीठ घालायचं. उपवासाचं जर नसेल तर तुम्ही जे खाता साधं मीठ असेल तरी चालेल ते घाला. त्यानंतर शेंगदाण्याचं कूट घालायचं. शेंगदाण्याच्या कुटाचंही प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. थोडीशी कोथिंबीर घालायची. आवडत असेल तर लिंबूचा रस घाला, नसेल आवडत नाही घातला तरी चालेल. थोडा वेळ आपण झाकून ठेवणार आहोत.
यामध्ये थोडीशी 1 चमचाभर साखर घालूया. मग अशी सांगायचं साहित्यामध्ये विसरलं. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे, तुम्ही नक्की बनवून पहा. एक मिनिटभर पुन्हा झाकून ठेवूया. थोडीशी साखर मिक्स होईल. आता याचा केस खाण्यासाठी तयार झालेला आहे. गॅस बंद करूया. या उपवासाच्या थाळीमधला दुसरा प्रकार आपण करणार आहोत राजगिऱ्याची थालीपीठ. ही थालीपीठ करण्यासाठी 1 कप राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे. 2 चमचे दही, चवीनुसार उपवासाचं मीठ, 4 चमचे शेंगदाण्याचं कूट, 2 चमचे तूप, 1 चमचा मिरची आणि आल्याचा ठेचा, अर्धा चमचा जिऱ्याची पावडर आणि थोडीशी कोथिंबीर. कोथिंबीर तुम्ही खात नसाल तर नाही घातली तरीही चालेल. आणि याच्यासाठी 1 उकडलेला बटाटा घेतलेला आहे. उकडलेला बटाटा आपण किसून घेणार आहोत. बटाटा किसून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण बाकीचे जिन्नस घालून याचे पीठ मळून घेणार आहोत. यामध्ये हे राजगिऱ्याची भाजणी घालायची. जिऱ्याची पावडर, मिरची आणि आल्याचा ठेचा. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही आणखीही मिरचीचं प्रमाण वाढवू शकता. दही घालायचं, शेंगदाण्याचं कूट, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ. आणि हे सगळं मिक्स करून याचा गोळा बनवून घ्यायचा. पीठ जर लागलं, पाणी जर लागलं तर तुम्ही घालू शकताय, पण शक्यतो दही घातल्यामुळे यामध्ये जास्त पाण्याचा वापर लागत नाही. पाणी यामध्ये थोडंसं पाणी घालूया, म्हणजे जास्त घट्ट नको करायला. थालीपीठ थापताना अवघड जाणार नाही. थोडंसं सैलसर मळून घ्यायचं. पीठ मळून झालेला आहे. हा गोळा असाच आपण 5 मिनिटं ठेवणार आहोत. जास्त वेळ ठेवायचं नाही, जेमतेम 5 मिनिटच ठेवणार आहोत. लगेच थालीपीठ करणार आहोत. 5 मिनिटं झालेले आहेत. आपण आता राजगिऱ्याचं थालीपीठ करणार आहोत. यासाठी एक छोटा गोळा घ्यायचा पिठाचा. तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही करू शकताय. मी पोळपाट घेतलेला आहे, त्यावरती एक कॉटनचा रुमाल अंतरायचा, त्याच्यावरशी हे थापायचं. थोडं पाण्याचा हात लावून असं पसरून घ्यायचं. खूप मोठी न करता छोटी छोटीच करून घ्यायची. राजगिरा हा ग्लुटेन फ्री असल्यामुळे तो पचायला हलका असतो. यात आयर्न आणि फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यासाठी सुद्धा उपयुक्त असतो. थापून झालेला आहे. गॅसवरती तवा गरम होण्यासाठी मी ठेवलेला होता. गरम झालेला आहे.
त्यावरती सगळ्यात आधी आपण थोडंसं तूप घालायचं. तुम्हाला जर तूप आवडत नसेल तर तुम्ही शेंगदाण्याचं तेलही वापरू शकता. फोल्ड करायचं. कडेनं थोडंसं तूप सोडून घेऊया. थोडा वेळ झाकण लावून असंच शिजण्यासाठी ठेवणार आहोत. आता पलटून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूने असंच भाजून घेऊया. या राजगिऱ्यामध्ये दुधापेक्षाही जास्त कॅल्शियम असल्यामुळे हाडं मजबूत राहण्यासाठी मदत होते. शुगर आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी राजगिऱ्याने मदत होते. त्यामुळे फक्त उपवासामध्येच न खाता रोजच्या आहारातही आपण राजगिरा खाऊ शकतो. राजगिऱ्याचे थालीपीठ करून तुम्ही अवश्य उपवासाला खाऊ शकताय. हे खरपूस भाजलेलं आहे, हे काढून घेऊया. त्याची थालीपीठ अशाच पद्धतीने मी करून घेणार आहे. उपवासालाच नव्हे तर एरवी तुम्ही राजगिऱ्याची थालीपीठ करून खाऊ शकता. महाशिवरात्री स्पेशल मिनी थाळी आपण केलेली आहे. यामध्ये उपवासाचं राजगिऱ्याच्या पिठापासून केलेले थालीपीठ आणि दही आणि हा रताळ्याचा किस आणि त्यासोबत ताक अशी आपण मिनी थाळी केलेली आहे. तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की करून बघा. आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.